to 2 into 2 minus y square into हे व्हॅल्यू मध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, होल पॉवर 1 आहे, टर्म्स ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये राहतात तेव्हा डेरिव्हेटिव्ह प्रत्येका व्हॅल्यूला अप्लाय होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 विथ रेस्पेक्ट टू y मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर विथ रेस्पेक्ट टू y. 2 being सेपरेट कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह येते 0. y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y, जसे x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, सिमिलरली y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येते 2y आणि मधल्या y चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू y ते 1. हे होईल dx अपॉन dy इज इक्वल टू 0 मायनस 2y, या जागी मायनस 2y उरते, मायनस 2y इंटू 2 मायनस 4y इंटू 2 मायनस y स्क्वेअर, मायनस 4y इंटू 2 मायनस y स्क्वेअर. या व्हॅल्यूला मी x मध्ये जर लिहायचा प्रयत्न केलो, बट व्हॉट अबाउट y ची व्हॅल्यू आहे अंडर रूट dx अपॉन dy इक्वल टू मायनस 4 इंटू y ची व्हॅल्यू आहे 2 मायनस रूट x, 2 मायनस रूट x इंटू 2 मायनस y स्क्वेअर ची व्हॅल्यू, y स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 2 मायनस रूट x, रूट लावायची गरज नाही, 2 मायनस रूट x. हे होईल dx अपॉन dy इक्वल टू मायनस 4 इंटू अंडर रूट 2 मायनस रूट x, 2 मायनस मध्ये डिस्ट्रीब्यूट होते, मायनस 2 मायनस इंटू मायनस प्लस रूट x प्लस 2 मायनस 2 इथं कॅन्सल होईल, इथून उरेल रूट x. फायनली येईल आपल्याला dx अपॉन dy, dx अपॉन dy इक्वल टू मायनस 4 रूट x इंटू अंडर रूट 2 मायनस रूट x. हे झालं dx अपॉन dy चा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. आपल्याला गिवन फंक्शनच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचं नाही, आपल्याला गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, बट ह्या सगळ्याचा यूज घेऊन काढायचा आहे. तर ते येते गिवन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. नाव dy बाय dx इज द रेसिप्रोकल ऑफ dx अपॉन dy. हे येईल 1 अपॉन dx अपॉन dy ची व्हॅल्यू येते मायनस 4 रूट x, मायनस इथेही लिहू शकता, मायनस 4 रूट x इंटू अंडर रूट ऑफ 2 मायनस रूट x. हेच होईल मायनस ऑफ 1 अपॉन 4 रूट x इंटू अंडर रूट 2 मायनस रूट x. चला लिहून घ्या. डायरेक्टली जर गेल्या तर याला काय म्हणले असत्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट f ऑफ x, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला असता 1 अपॉन 2 रूट f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. डायरेक्टली जर गेलं तर होल पॉवर 1 आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते, 2 being सेपरेट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट x. हे डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय होते, मायनस 1 अपॉन 2 इंटू 2 4 रूट x इंटू अंडर रूट ऑफ 2 मायनस रूट x. डायरेक्टली जर सॉल्व्ह केल्या, जसं फर्स्ट एक्सरसाइज मध्ये आपण सॉल्व्ह करत गेल्या त्या वेळेनं जर गेलात तर हे प्रॉब्लेम असं येते. आन्सर तर सेम आहेत बघा, पण क्वेश्चन थोडा आपल्याला लेंदी जायला सांगितलंय, ज्या पद्धतीनं जायला सांगितलंय त्या पद्धतीनं आपल्याला जावं लागतं. Third question, y equal to cube root of x minus 2, y equal to cube root of x minus 2.
y equal to cube root of x minus 2 given y equal to cube root of x minus 2. हे होईल y equal to cube root म्हणजे x minus 2 to the power 1 upon 3. मी क्यूबिंग ऑन बोथ साइड्स करतो. हे होईल y cube इक्वल टू या जागी उरेल x minus 2. -2 जर इकडे घेतलो हे होईल +2. y cube plus 2 equal to x. y cube plus 2 equal to x. That is x is equal to y cube plus 2. हेच आपलं झालं f inverse of y. x is equal to f inverse of y आलं. गिवन फंक्शनचा इनवर्स. याचा डेरिव्हेटिव्ह काढू आपण. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू y. हे होईल dx upon dy is equal to d by dy y cube plus 2 y cube plus 2 होल पॉवर 1 आहे. दोन्ही व्हॅल्यूजला डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. हे होईल dx upon dy is equal to d by dy y cube plus derivative of 2. जसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x to the power n येते nx to the power n minus 1 आणि मधल्या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1. सिमिलरली विथ रिस्पेक्ट टू y करताना y to the power n चा डेरिव्हेटिव्ह ny to the power n minus 1 मधल्या y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y ते येईल 1. हे होईल dx upon dy is equal to 3y square. 3y square मधल्या y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 1 प्लस 2 being separate constant with respect to काही असू द्या सेपरेट कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. हे होईल dx upon dy is equal to 3y square. But what about y? y ची व्हॅल्यू तर आहे cube root of x minus 2. That is 3 into y is cube root of x minus 2 चा होल स्क्वेअर. क्यूब रूट ऑफ x minus 2 म्हणजेच काय पॉवर मध्ये 1/3. That is 3 into x minus 2 to the power 1/3 होल स्क्वेअर. पॉवरचा पॉवर काय होते मल्टिप्लाय होते 1/3 into 2 त्याला आपण 2/3 म्हणू शकता. Therefore dx upon dy is equal to 3 into x minus 2 to the power 2/3. फायनली dx by dy ची हे व्हॅल्यू झाली. आपल्याला dx by dy आणायचं नाही, या फंक्शनचाच डेरिव्हेटिव्ह आणायचा आहे गिवन फंक्शनचा. नाव dy by dx is equal to 1 upon dx upon dy. 1 upon what is dx upon dy? 3 into x minus 2 to the power 2/3. x minus 2 to the power 2/3. चला लिहून घ्या. Next, fourth one, y equal to log of 2x minus 1. Y equal to log of 2x minus 1. Y equal to log of 2x minus 1. Y equal to log of 2x minus 1.
given y equal to log of 2x minus 1, that is log of 2x minus 1 is equal to y. आता हे लॉग मध्ये व्हॅल्यू आहे, आपल्याला तर x इज इक्वल टू आणायचं आहे. x तर लॉग मध्ये आहे, लॉगच्या बाहेर कसं आणावं लागेल? तुम्हाला 11वी मध्ये लॉगरिथम चॅप्टर झाले, त्या चॅप्टर मध्ये तुम्ही शिकल्याच असाल एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथम आणि लॉगरिथम टू एक्सपोनेन्शियल कन्व्हर्जन्स कसं करायचं. सपोज लॉग x इक्वल टू y जर असेल, लॉग x इक्वल टू y, किंवा बेसमध्ये काही नसेल तर बाय डिफॉल्ट e असते बेसमध्ये, लॉग x टू द बेस e, किंवा सिम्पली लॉग x इक्वल टू जर y असेल तर लॉग मधली व्हॅल्यू आपल्याला पाहिजे असेल तर हे होईल x इज इक्वल टू e टू द पॉवर y. x इज इक्वल टू काय येईल? e टू द पॉवर y. सिमिलरली x च्या ऐवजी x टू द बेस a जर असेल, लॉग x टू द बेस a